आज आलो होतो आम्ही मंडळाची देवी बुक करण्यासाठी. 5-6 पोरं असल्यामुळे आम्ही भावाची मोठी गाडी घेऊन निघालो होतो आणि इकडे तर हा भाई बिनकामाची ताकद दाखवत होता. जोर लगा के हैश गाडीत बसून घेतला आणि आलो चिखली रोडला. पहिले तर जयश्रीताईच्या कार्यालयावर आलो वर्गणीसाठी. कार्यालयावर कोणीच नव्हतं, त्यामुळे आम्ही त्यांच्या बँकमध्ये गेलो, पावती फाडून दिली आणि निघालो चिखली. रस्त्यात आम्हाला ऋषाभाई आणि अक्षाभाई भेटला. त्यांच्या मॅजिकल इव्हेंटचा बिझनेस आहे आणि आपल्या देवीचं डेकोरेशन पण त्यांच्याकडून करून घ्यायचं होतं. डेकोरेशनचं ठरवून घेतलं आणि भाईनं डायरेक्ट खुशी खुशीत चहा सांगितला होता. आणि तुम्हाला तर माहिती आहे तुमचा भाऊ फुकटचं कधीच सोडत नाही. असो, त्यानंतर आम्ही निघालो चिखली, कारण की कामं भरपूर होते आणि दिवस पण कमी राहिले होते. आल्या तर पहिले पडद्यावाल्याकडे गेलो, कारण की पडदे घ्यायचे होते. पडद्यावाल्या दादाची रेट तर एकदम खतरनाक होती, कमी करतच नव्हती. पण आम्ही पण डेंजर होतो. आम्ही दाखवला मग आमचा टॅलेंट. मंडळाची गरिबी सांगून जीव काढून कसं तरी केली रेट कमी आणि पडदे घेऊन निघालो. त्यानंतर म्हणलं चला आलोच तर देवीची मूर्ती पण बघून घेऊ आणि आवडली तर बुक पण करून टाकू. देवीच्या मूर्त्या एकदम भारी भारी होत्या. पूर्ण माणूस कन्फ्युज होत होतं कुठली घ्या, तर असं वाटत होतं सगळ्याच मूर्त्या घेऊन घ्या. आमच्या मंडळाचं पहिलंच वर्ष होतं आणि बजेट पण कमी होतं, त्यामुळे आम्ही लहान मूर्ती बुक केली आणि दादाला ऍडव्हान्स देऊन बिल घेतलं. तुमच्या भावाचा फेवरेट नंबर आहे 99 आणि या बिलचा नंबर पण 99 होता. मग काय खुश होऊन दादाचा हात घेतला आणि चिखलीला बाय करून आलो आपल्या भाकरे दादाकडे, कारण की बाकीचं सामान घ्यायचं राहिलं होतं. आमचे कामं सुरूच राहतील, तुम्ही घ्या तोपर्यंत फॉलो करून.